तुझं कुमारच्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करणं खूपच जरुरी आहे. मीच तुला सपोर्ट पण करणार. कल्पनाचे वालिद साहेब संगीताच्या सख्त खिलाफ आहे. प्रोग्राम पण दूर, मुळात त्यांची ही पण इच्छा नाही की कल्पनाने गाणं शिकायचं. तुम्ही माझं पण ऐका, तुमचे पैसे लगेच तुम्हाला मिळतील. असं ती तुम्हाला पूर्ण इग्नोर करते. मला मुलगी इग्नोर करेल अशी या जगात जन्मली पण नाहीये. कल्पना भेटीच्या जीवनाचा सवाल आहे. माझ्या मुलीच्या जीवनाच्या बाबतीमध्ये तुला पण त्रासिक होण्याची मुळीच गरज नाहीये. साहेब, माझी तुम्हाला गुजारिश आहे. कल्पनाचा हुन्नर पण तुम्ही दाबू नका प्लीज. हो, आणि जो तिला हा मौका मिळाला आहे तो तुम्ही हिसकावू नका. सिंग साहेब, कल्पनाला उद्या प्रोग्राम मध्ये गायला द्या. खा साहेब, मी खूप वेळास तुमची ही बडबड पूर्णपणे झेलली आहे. याच्यापूर्वी की माझ्या सबुरीचा बांध तुटून जाईल आणि मी धक्के देत तुला इथं बाहेर काढावं, तोड घेऊन जाईत ना. गेट आउट ऑफ हियर. सिंग साहेब, तुम्ही पण विनाकारण खफा होत आहात. आता तुम्ही जरा थंडपणाने माझं म्हणणं थोडं ऐका तरी. अरे थंडपणा गेलाय खड्ड्यात रे. तुझ्यासारख्या लोकांनीच कल्पनासारख्या मुलीला चढवलं आणि फार बदललंय तिला. डोकं पण खराब केलंय तिचा. दुसऱ्यांच्या मुलींकडनं भाटगिरी करवताना पण शरम नाही येत का तुला? चल निघ आता. पुन्हा इथे आलास तर पाय मोडून ठेवीन मी. अरे चाल निघ इथून. चल. उस्ताद म्हणे हा. चल उठ. काय माहित कुठून येतात हे. तुम्ही उस्तादजींबरोबर असा व्यवहार नको होता करायला. कुणाबरोबर कसा व्यवहार करायचा हे मी चांगल्या रीतीने जाणतो. पण एक गोष्ट तू चांगल्या रीतीने जाणून घे. मला ह्या घरामध्ये संगीत नाही पाहिजे. बस. कल्पना, तू उस्तादजींना आपल्या घरी का म्हणून पाठवलं? नाही माई, मी उस्तादजींशी मुळीच बोलले नाही माई. का पण? तुझ्या पप्पांनी उस्तादजींना बेइज्जत करीत घरात हाकललं. पापांनी हे पण चांगलं नाही केलंय. हॅलो हॅलो माई. अरे देवा. काय झालं कल्पना? गुरमीत, तू प्लीज थोड्या वेळेसाठी माझं काम सांभाळून घेशील? मला जायचंय. नक्की? आणि तू इतक्या घाईने जातेस कुठे? उस्तादजींकडे. म्हणे घरी गेले ते मग पापांनी बिचाऱ्यांची खूपच बेइज्जती केली. गुरमीत, मला इमिजिएटली जायचंय. उस्तादजींची माफी मागायची. ओके फाईन. तू टेन्शन नको घेऊस. तू जा बघू. आय विल मॅनेज. थँक्यू सो मच. मला थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. आय एम सॉरी सर, मी आता बिझी आहे. हो, तुम्ही गुरमीत तुम्हाला व्यवस्थित सांगेल. ओके? लिसन कल्पना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला इमिजिएट याच वेळी इन्फॉर्मेशन पाहिजे. ऐका सर, आय एम रिअली सॉरी. मला जावं लागेल. ओके? कल्पना, मला हे सर्व काय गुरमीत? जीएम साहेब, मला मुळीच समजत पण नाहीये. मी फारच विनम्रतेने कल्पनाशी बोलायचा प्रयत्न सुद्धा केला. तिने मला कसलीच मदत नाही केली आहे, पण मला धक्का दिला आणि गेली. सर, ऍक्च्युली तिला कुठलं जरुरी काम आलं आणि म्हणून ती गेली. काय जरुरी काम आलं पण तिला? आणि गेली कुठे? गुरमीत, मी तुला विचारतोय. सर, कल्पना उस्तादजींकडे गेली आहे. याचा अर्थ म्युझिक क्लास. पण तिचा म्युझिक क्लास बहुतेक इव्हिनिंग मध्ये असतो ना? नो, दिस इज टू मच. दिस इज टू मच. हिचा कुठला उपाय आता करावाच लागेल. हॅलो. हा महिनी, सिंग साहेब आहेत घरामध्ये? घरी नाहीत, बाहेर गेलेत ते. तुमचं काही काम आहे? नाही, माझं असं सांगणं आहे की कल्पनाला सांगा की ड्युटी अवर्स मध्ये यापुढे म्युझिक क्लासमध्ये नाही जायचं तिने. काय?
अहो उस्तादजींना भेटायला गेली ती. अगदी खरं. तुम्ही तिला समजावा जरा प्लीज. नक्की मी कल्पनाशी बोलीन ह्यावर. थँक्यू. सा रे गा मा पा ध. उस्तादजी, काय मी खूप वाईट गाते का हो? अगं बेटी, असं का म्हणतेस तू? तुमचा मूड खूप ऑफ आहे ना? तुम्हाला बरं नाही का हो? बेटी, मी फार चिंतेत आहे. त्याची सबब तू नाहीये, कल्पना आहे. मला माहित आहे. मला हे पण माहित आहे की कल्पना तुमची सर्वात चांगली स्टुडंट आहे. आता जेव्हा बिचारीचे घरवाले मुळात तिला साथ देत नाहीयेत, तेव्हा त्यामध्ये तुमची काय चूक आहे? याचंच वाईट वाटतं बेटी, की बिचारीचे वडील स्वतःच्या हाताने बघ स्वतःच्या मुलीचा गळा घोटीत आहेत. उस्तादजी, उस्तादजी तुम्ही आता बरे आहात ना? हा बेटी, मी बिलकुल आहे बरा. पण तू यावेळेस इथे, तू म्हणजे हॉटेलमध्ये आपल्या ड्युटीवर पाहिजे आता. नाही, मला माईचा फोन आला घरनं. मला सांगितलं तिने की पापा तुमच्याशी खूपच वाईट वागले म्हणे. उस्तादजी, मला शरम वाटते खूप. हे सर्व माझ्यामुळे होत आहे. बेटी, या चूक तुझी काय आहे ग? उस्तादजी, तुम्ही पण पापांचा स्वभाव जाणता आहात ना? मग तुम्ही माझ्या घरी का हो गेलात? अलकाजी आल्या इथे. मुख्य म्हणजे तुझ्या आवाजाने फार प्रभावित होऊन गेल्यात त्या बेटा. फार इच्छा आहे त्यांची की तू पण त्या प्रोग्राम मध्ये हिस्सा घ्यावास. किंवा माझी पण हीच इच्छा आहे खूप. बस मला त्यांनी विनंती केली मी तुझ्या अब्बूंशी जाऊन बोलावं, पण मी केलं तसं. स्वतःची बेइज्जती करवायला? उस्तादजी, मी पण त्या प्रोग्राम मध्ये गाऊ की न गाऊ याने काय फरक पडणार असा? शिवाय असं पण माझं त्या प्रोग्राम मध्ये हिस्सा घेणं मुळीच जरुरी नाहीये. कल्पना बेटी, स्वतःला पण ओळख तू. बेटी, तुझ्या आवाजामध्ये जी कशिश आहे बघ, ती उपरवाल्याची देणगी आहे. शिवाय मला पण खरंच वाटतंय की सगळ्या दुनियेने तुझा आवाज ऐकावा बेटा. हे पूर्णपणे अशक्य आहे उस्तादजी. तुम्ही समजत का हो नाही की माझी पण काय परिस्थिती आहे? बेटी, वरच्याला आवडणाऱ्याला आधी खूप तो आजमावत आलाय. ज्या पण संकटांचा तुला आज सामना करावा लागत आहे बेटी, ती तू एक परीक्षा समज. जीवन एक मोठी लढाई आहे बेटा, संघर्ष आहे. आणि संघर्षाशिवाय जीवनामध्ये आपल्याला काहीच मिळतही नसतं. गोष्ट जी चांगली असते आपल्याला ती सहज मिळत नसते बेटा. शिवाय आपल्याला जे सहज मिळतं ते म्हणजे बेटी मग चांगलं नसतं ते मुळीच. हॅलो. हा कल्पना, आहेस कुठे तू? एक काम कर बघू, लगेच हॉटेलवर ये तू. का पण? काय बरं झालं? विचारू नकोस, इथे गहजब होत आहे. जितका लगेच होईल हॉटेलला पोहोच. अच्छा ठीक आहे, मी पोचते लगेच. उस्तादजी, मला लगेच हॉटेलला पोचायचे. मी संध्याकाळी येते. ठीक आहे बेटी, सांभाळून जा जरा. थांब कल्पना, मी तुला हॉटेलला सोडून येते. मी निघते हो उस्तादजी. चल. थोडं फास्ट जाता येईल आणखी. लगेच हॉटेलला पोचायचंय. माहित नाही तिथे पण काय हंगामा होत असावा. कल्पना, तू सदान कदाशी भ्यालेली का असतेस? शिवाय तसं पण मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. पण तुला काय पायल झालंय? माझं डोकं खराब होत चाललंय. कल्पना, तू चांगल्या रीतीने जाणतेस ना की तुझं पण मुळात पर्सनल लाईफ आहे. अलकाजींनी तुला इतकी मोठी संधी दिली आहे स्वतःच्या प्रोग्राम मध्ये गाण्याची, पण तुला ती अशी मिस करायची संधी? पायल, इच्छा बघ माझी पण नाहीये शपथ, पण तू माझ्या पप्पांना ओळखतेस ना?
पापा 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 नाही, ब्रह्मदेवच येते. मला एक सांग, महत्वाचं जीवन तुझं आहे की तुझ्या पापांचं? जीवन माझंच आहे, पण पण काय, जीवनही आहे, करिअरही आहे, मग तू का करत नाही स्वतःहून काही? पण ह्यामध्ये मी काय करू शकते? बोल पायल. तू स्वतः तुझ्या पापांशी का बोलून बघत नाहीयेस? इंडिपेंडेंट आहेस, जॉब पण करतेस, आणि दुसरं म्हणजे तुझ्या जॉबमुळेच आज घर चालतंय ना. मग तू स्वतःचे डिसिजन स्वतः का म्हणून नाही घेत? पायल, हे बघ, माझ्या संस्कारांनी मला बांधलं आहे घट्ट. मला माझ्या परिवाराच्या विरुद्ध पण नाही जाता येणार. कुठल्या शतकामध्ये जगता हो मॅडम? हे 21वे शतक आहे. आजकालच्या मुली घरात बसून चुली नाही फुंकतायत, बाहेर जातात, स्वतःच्या जीवनाचे फैसले घेतात. हे बघ, मला तुझ्याशी मुळीच वाद घालायचा नाहीये. मी फक्त इतकंच जाणते कल्पना, की अलकाजींनी तुला सुसंधी आणली त्यांच्या प्रोग्राम मध्ये गाण्याची. हो, आणि तू चांगल्या रीतीने जाणते सुद्धा की कुमार स्पॉन्सर करत आहे तो प्रोग्राम म्हणून. कुमार कुमार कुमार, ह्या कुमारचं नाव पण नको घेऊस माझ्या समोर. ज्यानी परिहास जगले जीवन परुषसिता. काय गाते सर खरंच? येस, कमालीचा आवाज आहे हिचा. यु नो, मी जेव्हा हिचा पहिल्यांदाच आवाज ऐकला तेव्हा सरळ माझ्या काळजामध्ये उतरला हिचा आवाज. पण तुम्हाला ही सीडी मिळाली कशी? GM साहेबांनी आणली इथे. चुकीच्या घरामध्ये जन्मली ही मुलगी. बापामुळं एक अजून टॅलेंट लाईमलाईट मध्ये येता येता वंचित होऊन गेला. तसं नाही सुरेश, ही आपल्या कॉन्सर्टमध्ये जरूर हिस्सा घेणार. पण तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगता हे? माझ्या स्वतःच्या काही पद्धती आहेत. प्रदीप, रिपोर्टर्स तू पाठवलेस तिथे? येस सर. ओके, ग्रेट. अच्छा, सर्वांना चांगल्या रीतीने समजावलेस की पुढे काय करायचं त्यांनी? येस सर. कल्पनाचे चांगल्यातले चांगले फोटोग्राफ सगळ्या अँगलनी सगळ्या मॅगझिन्सवर छापले पाहिजेत, फ्रंट कव्हरवर. ओके, अंडरस्टँड? होऊन जाईल सर. ओ ग्रेट. फ्लोरिस्ट, मी बुकेची ऑर्डर दिली, तयार होत आली? ओ ग्रेट. काय बरं चाललंय? मी 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 मग बोलतो तुमच्याशी. ओके. कुणासाठी फुलं आणि बुकेची ऑर्डर दिली जाते? ओ डार्लिंग, कम ऑन. तू अचानक इथे कशी? बस उगीच. आता तुला माझं इथे येणं वाईट तर वाटलं नाही ना? नॉट ॲट ऑल. हॅव अ सीट, सीट, सीट. कम ऑन. नाव टेल मी, कॉफी, कोल्ड ड्रिंक, समथिंग? कोल्ड ड्रिंक? अरे, हा शोर मेला भूतनीचा आवाज ना त्या? असं म्हणजे बसून भूतनीचा आवाज तू ऐकतोय? सी कुमार, मी तुला खूप चांगल्या रीतीने आहे जाणून. असं तर नाही ना तुझी या मुलीबरोबर कुठली चक्कर बिक्कर कुठे? जर मुलीने त्या आपल्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला ना, तर बघ मी तिला मारून टाकीन. कम ऑन पिंकी, टॉक सेन्सिबल. ओके. हो, आणि तुला जे वाटतंय मुळी पण नाही तसं. आमची कंपनी एक प्रोग्राम स्पॉन्सर करते आणि माझी फक्त इतकी इच्छा आहे की त्या मुलीने या कॉन्सर्टमध्ये हिस्सा घ्यायचा. नथिंग मोर दॅन दॅट स्वीटी. माझं बघ मुळी देणं घेणं नाही तिच्याशी. देणं घेणं होणं पण चांगलं नाही बघ, नाही तर माझ्याहून वाईट कोणी पण नाहीये. मग पिंकी, पिंकी. मग तर तुझे बोले चित्रपणा. ज्यानी परिहास जगले. कॅन वी सिट नाउ? शुअर. Have a थँक seat. यू. आता सांग बघू, काय घेणार? कॉफी? हो, काही पण. वेटर? येस सर.
निघतो, कॉफी आणा. येस सर. अगं अंबिका, आज तू थोडी उदास दिसतेस मला. नाही, उदास नाही राहुल, थोडंसं टेन्शन आहे. टेन्शन कसलं पण? ताईला पण आपल्या बाबतीमध्ये पूर्णपणे माहीत बघ झालंय. शिवाय मेलीने मम्मीला पण बोलून टाकलंय. राहुल, तू मला ब्रेसलेट दिलंस ना, परवा मम्मीला दाखवलं ते. तुझी ताई तुझ्यावर जळते. हो असेलही तसं, पण ओके, जळणार आहे ना, जळू दे अजून. एक मिनिट. मोबाईल फोन. वाव, इट्स ब्युटिफुल. पण महाग असावा ना? सोड ग ते, हा तुला घे. नाही राहुल, मला नाही हा घेता येणार. आधी तू ते ब्रेसलेट दिलंस, मग आता हा मोबाईल फोन. नो, आय कॅनॉट एक्सेप्ट इट. शिवाय मग बघ, जर ताईला पत्ता लागला तर मग एक अजून हंगामा करणार ती. मी तुला सांगितलं ना, तुझ्या ताईला तुझी जेलसी आहे, बस. शिवाय तू बस गप राहा ना मग. अंबिका, हा मोबाईल फोन खूपच जरुरी आहे. याने तुला जेव्हा हवाय माझ्याशी बोलता येईल बघ, रात्री सुद्धा. थँक्यू राहुल, थँक्यू व्हेरी मच. थँक्स कशाबद्दल ग? जायचं? या. कल्पना, कुठे होतीस तू? हटा प्लीज. हे बघा प्लीज. व्हॉट रमेश इज दिस? तुम्ही लोक इथे का आला आहात? प्लीज जा जरा इथं. हे बघा, जस्ट लीव मी अलोन. गेट आउट. असं बोलत तर कसं चाललंय मॅडम? कल्पनाजी, अलका शिरोडकरांचा गळा खराब झाल्यावर जे गाणं तुम्ही गायला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? व्हॉट रमेश इज दिस? हे तुम्ही लोक इथे का म्हणून आलात? प्लीज जा जरा इथं. न्यूज मिळाली तुम्ही एका मोठ्या कॉन्सर्ट मध्ये गाणार आहात. मी एकाही कॉन्सर्ट मध्ये मुळीच गाणं गाणार नाहीये. वाय डोंट यू? जस्ट लीव मी अलोन. असं पण काय? आता ऐका, मला बोलायचं नाहीये. गेट आउट ऑफ हिअर. द्यावं लागेल मॅडम. जर तुम्ही इथे नाही गेलात ना, तर मी पोलिसांना बोलवेन. चला जा इथून. तुम्ही लोकांनी पण ऐकलं ना कल्पना तिने काय सांगितलंय? निघा, चला सर्वच्या सर्व इथून. बघा, मी पोलिसांना तर बोलवीन. तुम्हाला पोलिसांना बोलवायचं आहे, बोलवा पोलिसांना सुद्धा. आपण सर्व एका आझाद देशामधले नागरिक हो, आणि आझाद देशामध्ये इंटरव्ह्यू घेणं कायद्याच्या विरुद्ध नाही हो कधी. I said just stop it. I don't want to answer any more questions. Just get lost, all of you. तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या मला मॅडम. कुठलीच उत्तर द्यायची नाही. चला जा इथनं. चला जा इथून. एक्सक्यूज मी जेंटलमॅन, ही हॉटेल लॉबी आहे. इथे असं वातावरण क्रिएट करणं चांगलं नाही. तुम्ही सर्व जा आता. मग या, चला. शी इज बिझी. प्लीज जा आता तुम्ही. हॅव यू लॉस्ट सेन्स कल्पना? व्हॉट्स रॉंग विथ यू? तुला होत काय चाललंय? मीडियाशी कधी असं बिहेव करायचं का? पब्लिसिटीत का सोनेरी चान्स तू असाच घालवलास ना? कांट बिलीव्ह दिस. ही सर्व बस त्या कुमारची करणी आहे. समजतात काय पण ते स्वतःला? अरे पैसा आहे बस त्यांच्याजवळ, म्हणून मोठे हे सांगतील ते सर्व मी करीन. होय, मी गावं किंवा न गावं ही माझी मर्जी आहे. कुमार आहेत कोण माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करणारे मोठे? हा घाणेरडा आहे हा. कल्पना, आय वॉन्ट टू टॉक टू यू. प्लीज कम टू माय केबिन. गुरमीत, तूच समजाविला. ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतीये. पायल, मला मुळीच समजत पण नाहीये की मी काय करू. हे सगळं तुम्ही केलंय. मी केलंय? मी काय केलं पण? जर तुम्ही मला त्या दिवशी गा म्हणून नसतं सांगितलं समजा, तर हे सर्व बिलकुल नसतं झालं. पण त्या रात्री मी गायले काय, आसमंतच तुटून पडलं माझ्यावर.
कल्पना, तू खरं म्हणजे खुश व्हायला पाहिजे की लोकांनी तुझं गाणं पसंत केलं. पण ह्याच्यामुळेच हा सर्व जो हंगाम होत आहे तो फार त्रासून गेले हो मी. हे बघ कल्पना, तू पब्लिकली मिस्टर कुमारच्या बाबतीमध्ये चुकीचं बयान देणं चांगलं नाहीये. मिस्टर कुमार मला फार त्रास देत आहेत. यू नो व्हॉट, आय रिअली नॉट स्टँड दिस एनीमोर. लिसन, ही इज अ बिग शॉट. आणि तुला माहितीये की या हॉटेलचे सर्वात जास्त शेअर्स पण कुमारचेच आहेत. सोसायटीमध्ये पण त्यांचे मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. बरं, म्हणजे पण मग असं की कुमार इच्छा असेल ते करतील. हे बघा सर, तुम्ही जा आणि मिस्टर कुमारांना सांगा जरा की मला व्यर्थ त्रास देणं बंद करा आता. अँड जस्ट टेल हिम टू लिव्ह मी अलोन. ओके 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 कल्पना, आणि तू रागामध्ये कुठलं असं नकारार्थी पाऊल नाही उचलायचंस ज्याने मग पुढे पश्चाताप होईल तुला. हा सल्ला तुम्ही आता मिस्टर कुमारांना जाऊन दिलात मग बरंच होईल. कल्पना माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला तिच्या विरुद्ध तुमची बडबड मुळीच नकोय. यू कॅन गो नाव. कल्पनाला भेटायला चाललास? येस डॅड. मी विचारलं वेअर द हेल इज कुमार. समजाव त्याला तू. लगेचच्या लगेच माझे पैसे परत कर, नाहीतर उधारे देणं तर दूर, भीक मागायच्या लायकीचा पण नाही राहणार त्यो. स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. रवी येतो घेऊनी प्रभात नवी, दश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी. चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या